पूर्व भागातील पहिल्या सीबीएसई न्यू कॅम्पस पब्लिक स्कूलचा वास्तुशांती समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला। पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं नवीन सीबीएसई इंग्रजी माध्यम शाळेसाठी इमारत बांधण्यात आली असून इमारतीचं एकूण क्षेत्रफळ 44,000 चौरस फूट असून या नवीन न्यू कॅम्पस पब्लिक स्कूलचा वास्तुशांती सोहळा शनिवारी पार पडला। दरम्यान यावेळी विविध मान्यवरांनी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना शुभेच्छा दिल्या। पूर्व भागातील ही पहिली सीबीएसई स्कूल असून या नवीन शाळेत सीबीएसई पॅटर्ननुसार नर्सरी ते 12वी पर्यंतचं शिक्षण देण्यात येणार आहे। प्रत्येक वर्गात डिजिटल स्क्रीन असून या इमारतीत 30 वर्गखोल्या असून गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। दिनांक 1 जुलैपासून नर्सरी ते 2री पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचं पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी सांगितलं। पद्मशाली शिक्षण संस्थेचे नूतन सीबीएसई इमारत याचा शुभारंभ झालेला आहे। वास्तुशांती पूजन धार्मिक विधीने पूर्ण पाडलेलं आहे। आज सर्व सभासद व समाज बांधवातील महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देऊन त्यांची गाठीभेटी व तीर्थप्रसाद व भोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत आहे। सर्व समाज बांधवांनी सर्व सभासदांनी शुभेच्छा देऊन याबद्दल आनंद व्यक्त केले। आज उद्या 1 तारखेपासून नेहमीप्रमाणे सीबीएसईचं LKG ते 2री पर्यंत आपला वर्ग सुरू होणार आहेत। त्यासाठी सर्वांना आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका किल्लेदार, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, संगीता इंदापुरे, नागनाथ गंजी, विजयकुमार गुल्लापल्ली, रमेश विडप, श्रीधर चिट्ट्याल, दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेन, हरीश कोंडा यांची उपस्थिती होती।